तर राहू नक्की कसा आहे? राहू हा प्रत्येकाच्याच पत्रिकेत आहे ना. राहूचा संबंध 5 इंद्रियांशी आहे. याच्यामध्ये वासना आहे, मोह माया आहे, ज्याला म्हणतो लालच आहे, हा राहू आहे. राहूला जुगार म्हणून सुद्धा पाहिलं जातं. ओम नमः शिवाय हा जाफा राहूवरचा अतिशय रामबाण तोडगा आहे. नमस्कार, मी उत्कर्षा दोशी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं शनी आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतात. या एपिसोडमध्ये आपण असा एक ग्रह बघणार आहोत जो स्वतःचं ज्याला शरीर नाहीये, पण त्याचा परिणाम प्रभाव खूप मोठा होतो. जो माणसाला एका रात्रीत राजा बनवतो तर एका रात्रीत रंक बनवू शकतो. असा ग्रह म्हणजे राहू. तर राहूबद्दल या एपिसोडमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सो राहूला आपण म्हणतो की फेम, पैसा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर राहू नक्की कसा आहे? लोकांना सगळ्यात जास्त भीती ज्या ग्रहाची वाटते तो आहे राहू. आता वास्तविक पाहता हा ग्रह म्हणजे फक्त ग्रहच आहे, म्हणजे तो काही फिजिकल एंटिटी नाही. भ्रम म्हणू शकतो. करेक्ट. राहू म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या ज्या कक्षा आहेत त्याचे छेदन बिंदू, याला राहू आणि केतू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुराणातल्या कथेप्रमाणे स्वरभानू राक्षसाचे जेव्हा 2 तुकडे होतात त्यावेळेस त्याचा वरचा जो भाग आहे तो राहू, ज्याला पंचेंद्रिय किंवा पंचमहाभूत आपण असं म्हणतो, त्याला राहू म्हटलेलं आहे, आणि खालच्या भागाला केतू म्हटलेलं, म्हणजे ज्याला शरीर नाही असा हा राहू. राहूचा संबंध 5 इंद्रियांशी आहे. जे तुमचं हे आहे, चेहरा आहे किंवा मस्तक आहे. तर हा जो राहू आहे याच्यामध्ये वासना आहेत, याच्यामध्ये मोह आहे, माया आहे, याच्यामध्ये सर्व प्रकारचं ज्याला म्हणतो लालच आहे, हा राहू आहे. आणि त्याला पत्रिकेवरनं आपण जेव्हा राहू बघतो त्यावेळी लक्षात येतं की भौतिक सुख किंवा आजकालच्या जमान्यात ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो, ज्याला आपण मोह म्हणतो किंवा चित्रपट म्हणतो किंवा वक्तृत्व म्हणतो किंवा कला, क्रीडा, क्रिएटिव्हिटी, हे सुद्धा राहूकडून बघतो. तर राहूला जुगार म्हणून सुद्धा पाहिलं जातं किंवा पत्रिकेमध्ये राहू हा व्यक्तीचं व्यक्तिमत्व पण आपल्याला दाखवू शकतो. अशा अनेक प्रकारे आपण राहू असे रोग पण देऊ शकतो की ज्याला विषबाधेशी संबंधित असे रोग राहूवरनं बघू शकतो किंवा डायग्नोसिसमध्ये झालेल्या चुका राहूच्या दशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस एक त्याला जोड अशी पण बघायला लागते की राहू म्हणजे रसायन पण आहे, राहू म्हणजे एनर्जी ट्रान्सफर्स पण आहेत, किंवा ज्याला आपण म्हणतो हिप्नॉटिझम, आजकाल म्हणतो रेकी म्हणतो, किंवा काही वेळेला चुकीच्या तंत्रांचा उपयोग, हे सुद्धा राहू आहे. सो जसं की तुम्ही म्हणालात राहू म्हणजे मस्तक आहे. सो खूप वेळा असं होतं की आपण एखादी व्यक्ती बघतो आणि ज्यांचं थिंकिंग खूपच आउट ऑफ बॉक्स असतं. सो त्यांचा राहू खूप चांगला असतो कारण म्हणून त्या आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असतात किंवा एखाद्या गोष्टीचं सोल्युशन खूप वेगळं सांगू शकतात. खूप टेक्निकल नॉलेज आहे त्यांना, पण खूप वेगळं टेक्निकल नॉलेज आहे. अशा गोष्टींचा पण म्हणजे व्यक्तींचा राहू चांगला असतो. वेल, आपण पत्रिका बघताना एखाद्याचं व्यक्तिमत्व जेव्हा ओळखायचं असतं त्यावेळी पत्रिकेतील राहू हा जर का लग्नस्थानात असेल तर अशा व्यक्ती नेहमी बिझनेस ओरिएंटेड किंवा कन्सल्टन्सीशी निगडीत असतात. ज्यांचा उच्च राहू असतो अशा व्यक्ती उत्तम डॉक्टर पण असू शकतात बरं का. त्वचेचे डॉक्टर किंवा अत्यंत उत्तम बुद्धिमान, आउट ऑफ बॉक्स, म्हणजे ज्यांना म्हणतात ना ब्रिलियन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, पण अशी लोकं आहेत टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, अतिशय ब्रिलियंट लोक, यांचा राहू चांगला असतो. पण हा जर का राहू खराब असेल तर अशा व्यक्ती चलाख आणि चाणाक्ष असतात, आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये असा खराब राहू असतो. ही व्यक्ती फक्त मनी ओरिएंटेड असते, त्यांना फक्त सगळ्या बाबतीमध्ये स्वार्थ असतो. सगळीकडे पैसा, स्वार्थ एवढंच. हेच राहू आहे. ओके. असं पण म्हणतात की राहू अचानक मोठे बदल घडवून आणू शकतो. सो ह्याचा परिणाम काय होतो राहूचा? एका रात्रीत आपण म्हणतो की फेम मिळतं एखाद्याला. तर हे कसं मिळतं राहूमुळे? ह्याची कशी लक्षणं आहेत? पत्रिकेत जर 8व्या स्थानात राहू दिसेल तर तुम्हाला कळतं अचानक धनलाभ, लॉटरी, किंवा तुमच्या ॲन्सेस्टर्स किंवा पूर्वजांपासून मिळालेलं धन, एका रात्रीत मिळालेलं धन. जर का 8व्या स्थानात राहू असेल आणि चांगला असेल तर आपल्याला हे मिळतं, फक्त तो त्या योगात आला की. आणि पत्रिकेतलं जे 11वं स्थान असतं इथे सुद्धा राहू असेल तर शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, अचानक मिळालेलं धन, किंवा रेस, किंवा काय काय अनेक जुगारांचे प्रकार असतात त्याच्यात यश देतो. हा जर 3य स्थानात राहू असेल तर व्यक्ती कलेच्या क्षेत्रात काम करून पैसा छान मिळवू शकतो. पैसा टिकेल की नाही हा प्रश्न निराळा, पण हा अशा पद्धतीने पैसा मिळवू शकतो. खूप वेळा असं म्हटलं जातं की राहू ज्यांचा चांगला आहे किंवा ते लोकं खूप ओव्हर थिंकिंग पण करतात, असा एक समज आहे. तो किती खरा आहे? ते करतात का? ते राहूमध्ये नाही, ते केतूमध्ये होतं ओव्हर थिंकिंग. राहूमध्ये नेहमी ज्यांचा चांगला राहू आहे ते लोक कलेच्या माध्यमातून पैसा, ज्यांचा खराब राहू आहे ते दुसऱ्यांचं धन कसं मिळेल याचा सतत विचार करतात. हे पण बरोबर आहे. राहू ज्यांच्या पत्रिकेत चांगला असतो त्यांच्याकडे एक
आकर्षण म्हणतो, म्हणजे लोकं अट्रॅक्ट होतात खूप. तर ते म्हणजे खरंच चांगला राहूमुळे होतात किंवा त्यांची पर्सनॅलिटी तशी बिल्ट होते राहूमुळे, असं काही आहे का? हे पहा की राहूमुळे किंवा पत्रिकेतील राहू चंद्राच्या समोर असल्यामुळे किंवा लग्नस्थानात असल्यामुळे व्यक्ती नेहमीच आकर्षक व्यक्तिमत्वाच्या होतात, कलेशी निगडीत असतात किंवा त्यांना अनेक गोष्टींची आवड असते, ज्याच्यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात. राहू हे 10 ते 5 मान मोडून काम करणारी व्यक्ती नाहीये. राहू हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं टॅलेंट आहे. म्हणून ह्युमन स्किल्ससाठी राहू पाहायला पाहिजे, स्पोर्ट्ससाठी राहू पाहायला पाहिजे. निश्चित लोक अट्रॅक्ट होतात त्यांच्याकडे. खूप वेळा असं म्हटलं जातं, की राहू यश पण देतो, पण मग शांतता पण हिरावून घेतो. त्या यशामध्ये स्वार्थ असतो, त्याच्यामध्ये भोग असतो, त्याच्यामध्ये लालसा असते, मोठं व्हायचं आहे, पटकन मोठं व्हायचं आहे किंवा कित्येक वेळेला समोरच्याला हरवून किंवा त्या समोरच्याचा नुकसान करून मोठं व्हायचं आहे. इथे राहू चालतो, समोरच्याला फसवून मोठं व्हायचं आहे. मग तो आत्मशांती निश्चितच घालवतो. राहू म्हणजे तुम्हाला आत्मसुख, समाधान किंवा अध्यात्म नाही आहे. राहू हे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना, कित्येक लोक मला विचारतात, तर माझ्याकडे काही लोक येतात, त्यांच्या पत्रिकेमध्ये त्या आध्यात्मिक योग असतात, की सर आम्ही अध्यात्माची उपासना, आम्ही एवढे उपवास करतो, आम्ही हे करतो ते करतो. पण त्यांच्या पत्रिकेत जर का राहूशी संबंधित असेल तर मी त्यांना म्हणतो तुम्ही काही करा, पण हे तुम्ही जे करता आहात ते जास्त दिवस टिकणार नाहीये किंवा ते खरं अध्यात्म नाहीये. म्हणजे राहूवरनं एवढं आपल्याला कळू शकतं. राहू भ्रम पण निर्माण करतो असं. हो, राहू भ्रम निर्माण करू शकतो, राहू हॅलोसिनेशन्स निर्माण करू शकतो. म्हणून तर तंत्रविद्येसाठी जे लोक उपयोग करतात, तंत्रविद्या किंवा मंत्रशक्ती, याच्यामध्ये त्यांचा राहू चांगला असतो त्या लोकांचा, पण ते चुकीच्या तंत्राचा सुद्धा उपयोग करू शकतात. राहू हे अल्ट्राव्हायोलेट रेज पण आहे. आजकालच्या जमान्यात तुम्ही AI म्हणता, ते सुद्धा राहू आहे. म्हणजे जे नाही आहे ते सुद्धा ते तुम्हाला दर्शवतं. त्यालाच राहू म्हणतात. तुमचा मोबाईल हे राहू आहे, तुमचा चित्रपट हे राहू आहे. राहू म्हणजे डार्क कलर आहे, शेड्स आहेत, फोटोग्राफी आहे राहू. राहू हे सौंदर्य पण आहे, पण राहूमध्ये एक अशी शेड आहे की जे भ्रम आहे, जे खरं नाही, त्याच्यामध्ये तुम्ही सावध राहायची गरज असते. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो, की राहू हा एक वाईट ग्रह नाहीये, ते फक्त तुमच्या प्रयत्नांची परीक्षा घेत असतं, असं आपण म्हणू शकतो. त्याचं तुम्हाला सारासार बुद्धीने त्याचा वापर करता आला पाहिजे. राहू प्रत्येकाच्याच पत्रिकेत आहे ना, परंतु तुमची सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून त्या राहूला नेहमी तुम्ही न्यूट्रलाइज करू शकता. जर का तुम्ही याच्यावर उपाय मला लोक विचारतात, की मग थोडंसं त्याला बल कसं मिळेल, शांती कशी मिळेल, समाधान कसं मिळेल, तर तुम्ही महादेवाची उपासना केली, ओम नमः शिवाय हा जाप, हा राहूवरचा अतिशय रामबाण तोडगा आहे. आणि शंकराची उपासना करून दूध दान करावं, म्हणजे राहूचा प्रभाव तुम्हाला जाणवत नाही. सो एकंदरीत राहू म्हणजे भ्रम पण म्हणू शकतो, राहू म्हणजे आपण वन नाईट सक्सेस पण म्हणू शकतो. फक्त तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे येस, आणि त्या प्रयत्नांना भुललं पण नाही गेलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यामध्ये वाहवत जायचं नाही. सो जर तुम्हाला काही यश येत नसेल, काही येत नसेल, तुम्ही प्रयत्न करत राहा. राहू नक्कीच तुम्हाला यश देईल, हे नक्कीच आहे. सो तुमचे अजून काही राहूबद्दल प्रश्न असतील, काही मिसकन्सेप्ट्स असतील, तर नक्की आम्हाला मेसेज करा. आम्ही नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देऊ. थँक यू सर. धन्यवाद.